ना वचन ऐकताना ना शांतपणे ऐका. आता जसं होईल तसं करा. आणि परमेश्वरचं वचन आपल्याला समजून घ्यायचंय, आपल्या अंतःकरणामध्ये ठेवायचंय आपल्याला. ठीक आहे. हालेलुया. हालेलुया. आता सगळेजण तयार आहे आता वचन ऐकायला. मराठीत वाचणार आणि मराठीतच आता बोलणार. ठीक आहे. हालेलुया. एकदा टाळ्या वाजवू शकता. बस. आता आपण वचनला सुरू करूया. ओके. तुमचं सगळ्यांचं लक्ष जे पास्टर वचन वाचतील आता त्याच्यावरती ठेवा. ठीक आहे. एक वचन वाचतील पास्टर आपल्यामध्ये. योहन्नाचं पुस्तक 3रा अध्याय वचन 3. 3रा अध्याय वचन 3. ते 4K मध्ये होतोय ना? 4K मध्ये कळलं. वचन 3. ठीक आहे. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांचं लक्ष आता आहे वचनाकडे. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला कचित सांगतो, नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. आता सगळ्यांचं लक्ष माझ्याकडं. आता कॅमेरा माझ्यापाशी करा. येशू त्याला म्हणाला. कोणाला म्हणाला माहितीये? निकोदेमुस एक मनुष्य होता, एक याजक होता. तो येशूकडे आला. येशूला काही प्रश्न विचारतोय आणि येशूला तो सांगतोय, प्रभू मला माहित आहे की तू परमेश्वराकडूनच आलाय, तुला परमेश्वरानेच पाठवलंय, कारण की जसं तू बोलतोय तो कोणी साधारण मनुष्य बोलू शकत नाही. जसं तू चमत्कार करतोय, जसं तू कार्य करतोय, जसं तुझं काम आहे, तो कोणी साधारण मनुष्य करू शकत नाही. हे कोणी परमेश्वराचं लेकरूच करू शकतो, हे मला माहित आहे. आणि असं बोलता बोलता येशू जो प्रभू आहे तो त्या व्यक्तीला परत म्हणाला. काय म्हणाला? एकदा परत वाचा. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला कचित सांगतो. एक सेकंड पास्टर. कचित सांगतो म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला, सत्य सांगतो, खरं सांगतो. नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. नव्याने जन्मण्या वाचून कोणी परमेश्वराचं राज्य पाहू शकत नाही. आता तुम्हाला वाटत असेल की नवीन जन्म म्हणजे काय? नवीन जन्म म्हणजे असं येत नाही की परत आईच्या पोटात जायचं आणि परत बाळ होऊन परत यायचं. नाही ना. नवीन जन्म याला परमेश्वर म्हणत नाही. निकोदेमुस पण हेच प्रश्न येशूला विचारला की येशूने जेव्हा म्हणलं ना की नवीन जन्म, तो म्हणतोय मी परत आईच्या पोटात कसं काय जाऊ? निकोदेमुस परत येशूला म्हणतोय. मग येशू म्हणतोय तसा नवीन जन्म नाही. नवीन जन्म म्हणजे काय? मी तुम्हाला अजून एक वचन सांगतो. हेसेकेलचं पुस्तक 36 अध्याय वचन 26 म्हणतोय. हिंदीमध्ये वाचतो, मराठीत सांगतो. ठीक आहे. कहता है मैं तुम्हें नया मन दूंगा और तुम्हारे भीतर नई आत्मा डालूंगा. याचा अर्थ काय? वचन समजून घ्या, नंतर टाळ वाजवा. ओके. परमेश्वर म्हणतोय की जेव्हा तुम्ही माझ्यापाशी येता, माझं वचन ऐकता, मी काय बोलतो ते ऐकता, मी जेव्हा तुम्हाला काही गोष्ट सांगतो तेव्हा तुम्ही काय करा, तुमचं जो पुराणा जीवन म्हणजे काय? संसारचं जीवन, शारीरिक जीवन म्हणजे काय? व्यसनचं जीवन, नशा, पाप, गर्विष्ठ, अहंकार, धोका देणे, खोटं बोलणे, पाप करणे, परमेश्वराच्या विरुद्ध जगणे, हे सगळं काय? पुराणा जीवन. मग परमेश्वर म्हणतोय की मैं तुम्हें नया जीवन दूंगा. आणि इथं म्हणतोय नवीन जन्म. एक नवीन, आता एक उदाहरण देतो. एक जन्मला मुलाला काही नशा असतो का? काही गर्विष्ठ असतो त्याला, पाप काही असतो त्याला, त्याच्या डोक्यात असं असतो की मी आता याला धोका देणार, मी आता याला फसवणार, असं काही असतो? त्याचं मन कसं असतो? असं पवित्र असतो, बरोबर? त्याचं मन कसं असतो? चुकीच्या रस्त्यावरती जाण्यासारखं नाही राहत त्याचं मन. परमेश्वर म्हणतो तसंच तुमचं पण मन करा. जेव्हा तुम्ही माझ्यापाशी येता, तुम्हाला खोटं बोलायचं राहत नाही, माझ्यामध्ये गर्विष्ठ चालत नाही, माझ्यामध्ये अहंकार चालत नाही, माझ्यामध्ये मी सगळ्यापेक्षा मोठं आहे, मीच महान आहे, हे चालत नाही. प्रभू म्हणतोय माझ्यापाशी आले तर तुम्हाला एकदम झिरो होऊन यावं लागेल. तुम्हाला दारू सोडून यावं लागेल, तुम्हाला संसारचं जीवन सोडून यावं लागेल. जर तुम्ही तसे आले, परमेश्वर म्हणतोय, तेव्हा मी तुम्हाला एक नवीन मन देईन. मन म्हणजे काय? हृदय. मन म्हणजे काय? हृदय.
हृदयामध्ये कसं राहणार? चांगल्या गोष्टी. कळतंय मी काय बोलतोय ब्रदर? नवीन मन म्हणजे ज्याच्यात कपट नसतो तसा मन परमेश्वर तुम्हाला द्या. केव्हा? जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे येता. जर नाही आले तर नाही भेटणार. असंच एक वचन म्हणतोय रोमियोचं पुस्तक 12:2 म्हणतोय, इस संसार के सदृश्य न बनो परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से म्हणजे काय? नवीन झाल्यानंतर. पण पुढे म्हणतोय की तुम्हारा चाल चलन बदलता जाए. चाल चलन बदलता जाए याचा अर्थ काय? तुमचं रहन सहन, तुमचं वागणूक, तुमचं बोलणं, तुमचं राहणं, तुम्ही कसं बोलतात लोकांशी, तुम्ही कसं चालतात लोकांपुढं, तुमचं कसं वातावरण म्हणजे रहनसहन कसं आहे ते बदला म्हणतोय. जसं पहिले होते तसं करू नका परमेश्वर म्हणतो. तुम्ही आता नवीन मनुष्य झाले, तुम्हाला नवीन मन भेटला. एक गोष्ट सांगू, तुमच्यामध्ये पाप नाही, गर्विष्ठ नाही, अहंकार नाही, चुकीचं काम नाही, खोटं बोलणं नाही, धोकाधडीचं मन नाही, लालचचं मन नाही. जर हे सगळं नाहीये तर नवीन मन झालं की नाही झालं? याच्या अगोदर टोटल गोष्टी होते. बरोबर? याच्या अगोदर टोटल गोष्टी होते. तुम्ही याला फसवत होते, तुम्ही त्याच्याशी खोटं बोलत होते, तुम्ही दारू पित होते, सिगरेट, मावा, तंबाखू सगळं काही खात होते, व्यसन सगळं करत होते. लेकिन परमेश्वरामध्ये आल्याच्या नंतर ते सगळं काही बंद झाला. मग नवीन मन झाला की नाही झाला? मग त्याच्याने तुमचं जीवन, त्या मनाने तुमच्या जीवनावरती फरक पडणार की नाही पडणार. आणि तुमचा जो मन आहे ना, बुद्धी तो एकदम सही दिशावरती चालणार. ज्या मार्गात चालायचे त्याच मार्गात चालणार. परत तुम्ही त्याच रस्त्यावरती जाणार नाही की अरे परत चला दारू पिऊया, परत नशा करूया, परत चुकीचं काम करूया. म्हणजे अशा गोष्टीवरती तुमचं मन परत लागणार नाही. हालेलुया. आणि हे सगळं कोण करणार? प्रभू येशू, परमेश्वर करणार. हे सगळं कोण करणार? परमेश्वर करणार. 2 कोरिन्थियोस 5:17 म्हणतोय. 1-2-3 वचन आहे, मग त्याच्यानंतर आपल्यामध्ये पास्टर वचन सांगतील. ठीक आहे? म्हणून सगळेजण इकडे लक्ष द्या. वचन म्हणतोय, यदि कोई मसीह में है, मसीह में म्हणजे प्रभू मध्ये, येशू मध्ये म्हणतोय. अच्छा, येशूचंच नाव घेऊया. कहता यदि कोई यीशु में है, प्रभु यीशु में है, तो वह नई सृष्टि है, पुरानी बातें बीत चुकी है. म्हणजे काय? परमेश्वर म्हणतोय जो कोणी प्रभू येशू मध्ये आहे, जो कोणी प्रभू येशू मध्ये आहे तो नवीन मनुष्य आहे. आता त्याच्यामध्ये आता पुराणी गोष्ट नाहीये, त्याच्यामध्ये आता जुनी गोष्ट नाहीये, त्याच्यात नवीन गोष्ट आहे, त्याच्यात आज्ञाकारीचं गोष्ट आहे, त्याच्यात असा गोष्टी आहे ज्याच्याने त्याला प्रगती होईल. त्याचं नुकसान नाही होणार, त्याचं प्रगती होईल. चांगल्या मार्गामध्ये, वाईट मार्गामध्ये नाही, चांगल्या मार्गामध्ये त्याचं प्रगती होईल. हालेलुया. एक वचन वाचूया आणि त्याच्यानंतर आपण संपूया. कहता है पुराने मनुष्यत्व को उतार डालो. इफिसियोस 4:22 म्हणतोय, पुराने मनुष्यत्व को उतार डालो. म्हणजे काय? तुमचं जो जुना जीवन आहे ना त्याला काढून टाका. वचन म्हणतोय. तुम्ही वचनाकडे लक्ष देतात की जोर कशावरती आहे? जीवनावरती जोर आहे. म्हणजे मुद्दा कोणाच्या वरती उठू राहिला? तुमचं मन, तुमचं हृदय, की जो चुकीच्या मार्गामध्ये, परमेश्वर म्हणतो त्याला सही मार्गावरती आण. अच्छा, एक गोष्ट, एक प्रश्न विचारू. तुम्ही दारू सोडले, चांगले की वाईट आहे? चांगलं. तुम्ही खोटं बोलणं जर सोडून टाकले, वाईट आहे का चांगलं आहे? चांगलं आहे. मग हे चांगलं करण्यामध्ये काही हरकत आहे? काही प्रॉब्लेम आहे? नाही. परमेश्वर पण तेच म्हणतोय. अच्छा, तुम्ही काही लोकांना वाटत असाल की याच्यामध्ये येशूमध्ये गेलं तर आम्हाला सगळं विसरावं लागेल, आम्हाला आमचे घरचे विसरावं लागेल. परमेश्वर असं नाही म्हणत कधी. नाही. नवीन लोकांना वाटतोय की जर देवामध्ये आले तर घरच्यांना पण सोडावं लागेल. नाही सोडावं लागेल. परमेश्वर कधी म्हणलं नाही की तुम्ही तुमच्या घरच्यांना सोडा म्हणून, कधी नाही म्हणला. परमेश्वर का म्हणतोय, जो तुमचा चुकीचं जीवन आहे ना त्याला सोडा. आणि त्याला सोडण्यामध्ये काही हरकत आहे आपल्याला? अच्छा, ते सोडलं तर आपलं काही नुकसान होतो की आपण कर्जामध्ये डुबून घेतो, असं होतो काय? नाही. अजून चांगली गोष्ट आहे, म्हणजे त्या करण्यामध्ये काही हरकत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतोय की पुराने मनुष्यत्व को, पुराने जीवन को, जुन्या जीवनाला, पुराने जीवनाला, जो तुमचा नशाचा जीवन होता, चुकीचं जीवन होता, त्याला काढून टाका. आणि पुढे म्हणतोय और नये मनुष्यत्व को, म्हणजे नवीन जीवनाला
पहन लो. पहन लो म्हणजे काय? त्याला ओढून घ्या, म्हणजे नवीन जीवनाला घ्या. जुन्या जीवनाला काढून टाका, नवीन जीवनाला घ्या. वचनाकडे लक्ष द्या. आणि म्हणतोय परमेश्वर के अनुसार रचा गया हो. ओके, लक्ष आहे? परमेश्वर म्हणतोय तुम्ही अशा जीवनाला घ्या. प्रभू येशू म्हणतोय तुम्ही अशा जीवनाला घ्या जो जीवन प्रभू येशूने बनवलेलं आहे. आणि हे सगळं काही आणि सगळं काही चेंज कसं होणार? हे सगळं काही चेंज कसं होणार? प्रभू मध्ये आल्यावर, हा ना. हे सगळं काही चेंज ऑटोमॅटिक सगळं काही होणार नाही. जर ऑटोमॅटिक व्हायचं असेल तर येण्याची गरज नाही पडली असती, हा ना. जर येण्याची गरज पडली तर याचा अर्थ ऑटोमॅटिक होत नाही. असंच चालता चालता होत नाही. हे परमेश्वर मन टाकतो तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये विचार टाकतो, तुमच्यामध्ये तो बोलणं टाकतो की असं चल, असं चालू नको, असं बोलू नको, असं राहू नको. वागणं चेंज कर, राहणीमान चेंज कर, तुझं बोलणं चेंज कर. घरात तू कसं आहे, बाहेर तू जातो तू कसं बोलतो, अच्छा मित्रांसोबत तू शिव्या देतो ते बदल. परमेश्वर हे पण म्हणतोय. म्हणजे तुमचं जीवन तो एकदम बदलून टाकतो. एक उदाहरण देऊ. एक वचन सांगितलं होतं चर्च मध्ये, रविवार चर्च जातो. एक सुवर माहितीये? सुवर, डुक्कर डुक्कर. डुक्कर डुक्कर जर तो कीचड मध्ये फसला, ठीक आहे, समजले? कीचड मध्ये जर तो फसला आणि दुसरा मेंढरू तो पण कीचड मध्ये जर पडला, दोन्ही पडले, त्याच्यामधून बाहेर कोण निघणार? पहिल्यांदा मेंढरूच निघणार. का? कारण की त्याला घाण आवडत नाही, त्याला घाण आवडत नाही. आणि त्याच्यात कोण पडून राहणार? सुवर, डुक्कर. कारण की त्याला घाण अच्छा तुम्ही जर ओढून पण त्याला बाहेर आणले ना, तो परत त्याच्यात जाणार, तो परत त्याच्यात जाणार. लेकिन मेंढराला जर तुम्ही जबरदस्ती टाकले, तो कसं ना कसं निघून तो बाहेर येणार. परमेश्वर म्हणतोय तुम्ही माझे काय मेंढर. मग मेंढर कीचड मध्ये नाही असतात, मेंढर बाहेर असतात, जिथं स्वच्छ आहे, जिथं चांगलं आहे, जिथं चांगलं जीवन आहे, माझे मेंढर तिथं असतील. आणि परमेश्वर म्हणतोय जर तुम्ही माझे मेंढर आहे तर मी तुम्हाला कीचड मध्ये कसं काय टाकणार? कचरामध्ये कसं काय टाकणार? नाही टाकू शकत. तर जर तुम्ही स्वतःला म्हणतात की मी तर मेंढरू आहे, मी तर परमेश्वराचं लेकरू आहे, मग ते सवयी जे आता पण असेल तुमच्यामध्ये चुकीचं सवय, तर ते काढावं लागेल. जेव्हा ते तुम्ही काढणार तेव्हाच तुम्ही परमेश्वराचे मेंढर, परमेश्वराचे लेकरं तेव्हाच ठरतील. नाही काढणार तर डुक्कर सारखंच मग जीवन असंच राहणार. समजतात मी काय बोलतोय? आणि हे मी काय बोलत नाही, परमेश्वराचं बायबल मध्येच वचन आहे. हालेलुया. वचन समजले सगळ्यांना? वचन मध्ये काय होता की तुमचं जो पुराणा जीवन आहे ना तो बदला, तो बदलण्याचं आवश्यक आहे. आणि तो कोण बदलणार? प्रभू येशू. तो कसा बदलणार? जेव्हा तुम्ही चर्चला येणार, जेव्हा तुम्ही प्रार्थनेला येणार, जेव्हा तुम्ही दर रविवारी प्रार्थनेला येणार, तेव्हा तो वचन भेटणार ना. जेव्हा वचन भेटणार तेव्हा तर कानात वचन पडतील, आणि जेव्हा कानात वचन पडतील मग तेव्हा तुम्ही विचार करणार, हा बरोबर तर बोलतोय हे ब्रदर, आहे का नाही? ठीक आहे. वचन पास्टर आपल्यामध्ये वचन सांगतील आता.